व्हॉट्सअप इंडिया या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत। आज आपण शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज बाभुळगाव अकोला या ठिकाणी आलेलो आहोत। यंग इंडिया आपल्या बरोबर आहे आणि व्हॉट्सअप इंडियाचा हा आपला 13वा शो असणार आहे। राज्यभरात वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये 12 ठिकाणी जाऊन आपण यंग इंडियाचा नेमका काय मूड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता। आता आपण अकोल्यात आहोत आणि 16व्या लोकसभेसाठीचा हा रणसंग्राम राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा असणार आहे का की आपचा सुद्धा ताप होणार आहे की अकोला पॅटर्न हा अकोल्यात चर्चेचा विषय असणार आहे। अशा सगळ्या मुद्द्यांवरती या यंग इंडियाशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूयात। तुला काय वाटतं, हा रणसंग्राम नेमका राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे का? हो, तसाच आहे। कारण भारत सध्या एक खूप मोठ्या संकटात सापडला आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार। आणि या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे ते म्हणजे काँग्रेस सरकार। त्यामुळे सर्वांनी नरेंद्र मोदी यांनाच वोटिंग करावं आणि नरेंद्र मोदी हेच उद्याचे पंतप्रधान। मोदीच पंतप्रधान आहेत असं वाटतंय तुला? ज्या प्रकारे त्यांनी गुजरातला डेव्हलप केलेलं आहे, तर त्यांच्या ते अनुभव आणि जे अनुभव त्यांनी अनुभवले आहे, तर त्यावरून माझ्या मते तरी मोदीच पंतप्रधान झाले पाहिजे। राहुल गांधी पॉप्युलर नाही आहेत का मग तेवढे? मोदी आहेत त्याप्रमाणे है पॉपुलर है, लेकिन ही इज़ यंग, उनकी वजह से यंग जनरेशन भी ये कर सकती है और वो स्टूडेंट के वेलफेयर में देख सकते हैं कि स्टूडेंट को क्या चाहिए क्या नहीं चाहिए। ही इज़ एजुकेटेड और लिटरेट पर्सन ओनली थिंक अबाउट द वेलफेयर ऑफ स्टूडेंट्स, व्हाट स्टूडेंट वांट्स। राहुल गांधींची पॉप्युलॅरिटी कमी पडली आहे का मग मोदींसमोर? नाही, राहुल गांधी, भारत हा एक तरुणांचा देश आहे आणि राहुल गांधी पण एक तरुण नेते आहे, म्हणून ते तरुणांचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकतात, म्हणून भारताचे पंतप्रधान तेच व्हावे असं मला वाटते। तुला असं वाटतंय, पण तुला काय वाटतं मोदी का मग जास्त पॉप्युलर वाटतात? मॅम, वयाने तरुण असणे गरजेचे नसतं। मोदी विचारांनी तरुण आहे आणि शिवाय देश चालवण्यासाठी वर्क एक्सपिरियन्स लागतो। मोदी विचारांनी तरुण आहे असं यंग इंडिया म्हणते। तुला नेमकं कोण अधिक पॉप्युलर आहे, कोण अधिक अपीलिंग आहे असं वाटतं? मला नरेंद्र मोदीला मी सपोर्ट करत आहे, कारण की नरेंद्र मोदीने गुजरातमध्ये जो विकास केलेला आहे तोच विकास आपल्याला देशाचा करायचा आहे। आणि आपण जर राहुल गांधीचा घेतला ते म्हणतात की आम्ही लोकशाही पद्धतीने सरकार चालवतो, पण ते स्वतः जे उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष झालेले आहेत काँग्रेस पक्षाचे तेच अलोकशाही पद्धतीने झालेले आहेत। पण मग राहुल गांधींना विरोध हा घराणेशाहीमुळे होतोय? नाही होत आहे, घराणेशाहीमुळे राहुल गांधींना विरोध नाही आहे। मग नेमकी काय कारण आहे? मी स्वतः राहुल गांधीला सपोर्ट करते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक राज्य चालवणं आणि एक देश चालवणं यामध्ये खूप जास्त फरक आहे। जरी मोदींना एक्सपिरियन्स असला तरीसुद्धा ग्रामीण भागात गुजरातमध्ये त्यांनी काहीच विकास केलेला नाही आहे असे आकडे सांगतात। आणि गरिबी निर्मूलनासाठी किंवा स्त्रियांच्या आरोग्यासाठी, बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी काहीच काम केलं नाही आहे। तर यामुळे मला वाटते की राहुल गांधी जास्त चांगल्या प्रकारे काम। गुजरातमध्ये चांगलं काम झालं नाही, कोणी गुजरातला भेट दिली आहे का तुमच्यापैकी? तू दिली आहेस भेट, काय तुला नेमकं चित्र दिसलं गुजरातमध्ये? गुजरात खूप डेव्हलप झालेलं आहे। अहमदाबाद सारखी सिटी तर खूपच मस्त डेव्हलप केलेली आहे, पण ती त्या राज्यापुरतं मर्यादित आहे। मोदींनी शेतकऱ्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मोदीचं सरकार इतकं काही पूर्ण देशासाठी काही करू शकणार नाही। तू गुजरातला जाऊन आलायस ना, कुठे गेला होतास तू? मी अंकलेश्वरला गेलो होतो। अंकलेश्वर इथे एशियातली सगळ्यात मोठी केमिकल इंडस्ट्री आहे, परंतु तिथे प्रदूषणाची समस्या पण तितकीच मोठी आहे। आणि माझ्या मते जर प्रदूषण रोखलं जात नाही किंवा बेसिक सोयीसुविधा पण एवढ्या मोठ्या केमिकल इंडस्ट्रीला पुरवल्या जात नाहीत, तर मग जर गुजरातमध्येच ही अवस्था आहे तर बाहेर देशामध्ये मोदी काय विकास करू शकतील? केवळ रॅलीमध्ये रमून चालणार नाही। पण मग असं असताना राहुल गांधींची हवा का जाणवत नाही जर मोदींबद्दल निगेटिव्हिटी असेल माणसांच्या मनात तर? माझं असं मत आहे की नरेंद्र मोदी हे मोठमोठ्या प्रचार सभांमध्ये गुंतलेले आहेत आणि मीडिया त्यांना फॉलो करते, परंतु राहुल गांधी हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत जिथे मीडिया पण जात नाही। मला हे बिलकुल पटत नाही आहे, कारण की राहुल गांधी हे फक्त स्टंटबाजी करत आहे आणि स्टंटबाजीमुळे काही होत नाही। कोणाच्या घरी जाऊन जेवणे आणि कोणाच्या हा प्रकार तरी काय व्यवस्थित नाही वाटत आहे। आजकाल तरुणांमध्ये कसं ॲट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे आणि मोठमोठ्या सभांमधून जे लोकांपर्यंत जे शब्द पोहोचतात ते घरात बसून समस्या निवारण होणार नाही। खरंच राहुल गांधी स्टंटबाजी करतायत का? नाही। अर्धे जण हो म्हणताय, अर्धे नाही म्हणताय, पण मग मोदी स्टंटबाजी करत नाहीत का? मोदी तर 100% करतात असं वाटतंय तुम्हाला? का असं वाटतं? मोदींची स्टंटबाजी याच्यावरून दिसत आहे की त्यांनी लता मंगेशकर सोबत काही सभा भरवल्या, त्याच्यानंतर सलमान खान सोबत त्यांनी पतंग उडवली आहे, याच्यावरून त्यांची स्टंटबाजी दिसत येते। आणि राहुल गांधींनी असं काहीच केलेलं नाही आहे।
राहुल गांधी हे निवडणूक आली की त्यांना गरीब लोक दिसतात, नंतर एकदा निवडणूक झाल्यानंतर 5 वर्ष हे गरिबांना काय म्हणजे कुठे शहरात पण दिसत नाही आणि त्यांच्याकडे असे म्हणजे कोणतंच वक्तृत्व नाही की ते सभेला बोलू शकतील. मोदींना पक्षातच विरोध होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? काय असं वाटतं तुला? कारण मोदींमध्ये पक्षांतर्गतच विरोधक जास्त आहेत, तर ते देशातल्या विरोधकांना कसे थोपवणार? मोदींचं जर आपण जर उदाहरण घेतलं तर मोदींचा आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये 36चा आकडा आहे. इतकंच नाही तर मोदी आणि अडवाणी यांच्यामध्ये पण काहीतरी भांडणं आहे असं आपण जर मीडिया थ्रू गेलो तर आपल्याला माहीत पडेल. मुंडे सरकार किंवा गडकरी यांच्यामध्ये पण आहे. म्हणजे त्या जर आपण जर भाजपा सरकारचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांच्यामध्ये पक्षांतर्गत भांडणं आहे आणि त्यामुळे ते देशाचा विकास करू शकणार नाही असं मला तरी वाटते. देशाचा विकास करू शकणार नाही. तुला बराच वेळ बोलायचंय, तुला पटतंय का हे सगळं? नाही, मला हे पटत नाही. कारण मागच्या वर्षी दिल्लीला बलात्कार झाला होता तेव्हा पूर्ण यूथ हा रस्त्यावर आला होता आणि तेव्हा राहुल गांधी कुठेच संबोधित करायला यूथला आले नाही. उलटा जो यूथ होता त्यांच्यावर अश्रुवारे सोडण्यात आले, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, म्हणजे कुठेच त्यांना सोडण्यात आलं नाही. पण जेव्हा पंतप्रधान हे न्यूयॉर्कला गेले असताना कॉन्फरन्सला, राहुल गांधी एका कॉन्फरन्सला येतात आणि मराठाच एक वट हुकूम फाडून टाकतात. म्हणजे त्यांना यूथची काही फिकर नाही आहे, पण आपल्या काँग्रेस पक्षाची फिकर आहे. पण तुम्हाला असं वाटतं की राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित न केल्यानं काँग्रेसमधला आत्मविश्वास कमी आहे असं वाटायला लागलंय का? असं चित्र निर्माण झालंय का? हो, असं चित्र निर्माण होत आहे. कारण एकंदर म्हणजे राहुल गांधी नुसता प्रचार करतात आहे. 5 वर्ष अगोदर पण हाच सिनेरिओ होता की सोनिया गांधी प्रचार करत होते, शेवटपर्यंत सगळेजण सोनिया गांधी नाव घेत होते आणि ऐन वेळेवर मनमोहन सिंग उमेदवार म्हणून डिक्लेअर झाले. ही काँग्रेसची नेहमीची नीती राहिलेली आहे की ते चेहरा एक दाखवतात आणि निवडून कोणाला दुसऱ्याला आणतात आणि काम शेवटी कोणीच करत नाही. नुसतं आपला आव्हानाचा पाऊस पाडतात, नुसतं जसे ढग गरजतात तसे आव्हानं नुसते गरजवले जातात आणि करत काहीच नाही. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, गुजरात दंगलींसाठी नरेंद्र मोदींना तरुणांनी माफ केलंय का? नक्कीच मला तरी असं वाटतं की त्यांना तरुणांनी माफ केलंय. कारण मोदी म्हटलं म्हणजे एकच शब्द लक्षात येतो, तो म्हणजे की विकास, आणि सर्वांना आता विकासच पाहिजे. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की त्यांना माफ केलंय. पण मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की गुजरात दंगलींसाठी यंग इंडियानं नरेंद्र मोदींना माफ केलंय का? हो म्हणणारे किती जण आहे? हात वर करा बरं. हो, आम्ही माफ केलंय. कारण बरेच जण आहेत. नाही म्हणणारे किती जण आहेत? नाही म्हणणारे. काय कारण आहे, का नाही माफ केलेलं? मला नेहमी असं वाटते की भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे, त्याच्यामुळे 20 कोटी मुस्लिमांना विसरून चालणार नाही आणि फक्त RSSचा हिंदुत्ववाद आपल्याला पुढे नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे मोदींनी जर सगळ्या धर्मांचा विचार करून पुढे गेले तर आपल्या भारताचं जास्त कल्याण. गुजरातमधलं नुकसान जरी नरेंद्र मोदींनी भरून काढला असेल तरी 20 करोड मुसलमानाच्या मनावर झालेला परिणाम नरेंद्र मोदी भरून काढू शकणार नाहीत. आपण पाहिलं की 16व्या लोकसभेचा हा जो रणसंग्राम आहे तो राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा रंगणार आहे. पण मतदार राजाची भूमिका ही निर्णायक असणार आहे. यंग इंडिया बरोबरच्या या चर्चा आपल्याला अशाच सुरू ठेवायच्या आहेत. 16व्या लोकसभेमध्ये नवे पंतप्रधान कसे असणार आहेत, पंतप्रधानांकडनं यंग इंडियाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेऊयात. तू समाधानी आहेस का मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपासून आणि नव्या पंतप्रधानांच्या अपेक्षा? मी बिलकुल समाधानी नाही मनमोहन सिंग जे आपले पंतप्रधान होते त्यांच्या कारकिर्दीपासून. पण समजा मनमोहन सिंग सारखे पंतप्रधान अजून एकदा भारताला भेटले तर कधी पाकिस्तान आणि चायना नागपूरपर्यंत पोहोचून जाईल हे आपल्याला माहिती नाही पडणार. म्हणजे अविश्वास वाटतोय तुला? बिलकुल अविश्वास. नवे पंतप्रधान हे सुशिक्षित आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास समर्थ असावेत असं मला वाटतं. मुळामध्ये आपण जी लोकशाही राहतो, जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, त्या लोकशाहीला सर्व समावेशक, सर्व पक्षांना, सर्व राज्यांना सलगतेने आणि समोर पुढे नेणारे असल्या पाहिजे. तुझ्या अपेक्षा? मॅम, मला असं वाटतं की आजकाल आत्ताच्या ज्या राजकारणामध्ये जे सुरू आहे तिथे फक्त एकच मुद्दा आहे, एक इमानदार बाकी सब बेईमान. काँग्रेस भ्रष्टाचारात पूर्ण बरबटून गेली असं वाटतं? नाही, सगळे नाही. मग कोण असं वाटतं तुला बाकी आहे? मॅम, जे युथ म्हणजे काँग्रेसमध्ये निघालेले आहेत सर्वच हे भ्रष्टाचारी असतील असं नाही. काही लोकांमुळे पक्षाचं नाव खराब झालेलं आहे आणि पक्षामध्ये जी मेजॉरिटी आहे त्याच्यावर जे निर्णय घेतले जातात पण ते बरोबरच असतील असं नाही. तुम्हाला असं वाटत नाही काँग्रेस पूर्ण भ्रष्टाचारामध्ये गुंतून पडले? पूर्ण जरी भ्रष्टाचारात गुंतलेलं नसलं तरी मॅक्झिमम म्हणजे 80% काँग्रेसचा पक्ष हा भ्रष्टाचारांनी गुंतलेला आहे. जरी आपण म्हटलं की
वरच्या पदावरचे भ्रष्टाचारी नसेल जसं राहुल गांधी ते नाही आहेत, कारण ते कधी सरकारमध्ये उतरलेच नाही ना, ते कधी पॉलिटिक्समध्ये आलेच नाही, मग त्यांना ती भ्रष्टाचाराचा संधीच भेटली नाही करायला. तुला पटत नाहीये का? नाही, मला पटत नाही आहे, कारण कुठलेही सरकारी कर्मचारी हे कुठल्याच पक्षाकडून राहणार नाही. मग ती काँग्रेस असो की भाजपा असो, ते भ्रष्टाचार त्यांना जो करायचा तो ते करतीलच. राहिली गोष्ट नेत्यांची, तर नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल नक्की काय करायला पाहिजे, पण मला असं वाटतं की एक भावी पंतप्रधान जो आहे त्याला कुठली तरी एज लिमिट असायला पाहिजे. राजकारण्यांना वयोमर्यादा असावी असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला पण वाटतंय? नाही वाटत? नाही कोणाला वाटतंय का? मॅम, कारण की राजकारणात जे पंतप्रधान आहेत त्यांना वयोगटाची लिमिट नसली पाहिजे, कारण की जे निर्णय घेतले जातात देशासाठी ते एकदम ठाम पाहिजेत, त्याच्यासाठी विचार करावा लागतो. आणि जे यंगस्टर असतात ते जास्त विचार करू शकत नाहीत एखाद्या गोष्टीवर, ते पटकन निर्णय घेऊन घेतात. म्हणून जे PM आहेत आपल्या देशाचे ते वयोवृद्ध पाहिजेत आणि अनुभवी हवेत आणि मेंटली ते स्ट्रॉंग पाहिजे. यंग पॉलिटिशियन्स येतात का आता राजकारणात मोठ्या प्रमाणावर? हो, नक्कीच. मला जर चान्स मिळाला तर मी नक्कीच उतरेन. तुला स्वतःला पण इच्छा आहे, पण मला तुम्हाला सगळ्यांना हे विचारायचं आहे की मनमोहन सिंग तर खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ होते, मग ते असं असताना त्यांची कारकीर्द ही यशस्वी ठरली नाही का? कारण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूच शकले नाही ना, ते फक्त शिक्षणच घेत गेले आणि त्यांनी कधीच शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही. तुला पटतंय का हे? नाही, मला नाही पटत. कारण जर मनमोहन सिंगचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांच्या डोक्यावर जितके केस नसतील तितके जास्त त्यांनी समस्या उत्पन्न करून ठेवल्या आपल्या भारतामध्ये. आणि जर मला हे माहिती आहे की बा ते कोणत्या अलादीनचा चिराग नाही आहे, पण त्यांनी कमीत कमी ज्या बेसिक ॲमिनिटीज आहेत तर त्या तरी सॉल्व्ह केल्या पाहिजे. मुळामध्ये पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी इकॉनॉमिक्स होतेच, जागतिक मान्यतेचे दर्जाचे होते त्यांना. पण मुळात झालं काय, त्यांनी जी राबवण्याची सिस्टीम होती आणि त्यांच्या हाताखालचे जे लोक होते म्हणजे कार्यकारी मंडळ होतं, हे मुळातच भ्रष्टाचाराने बरबडलेलं होतं. त्यामुळे त्यांनी कितीही चांगल्या योजना राबवल्या तरी त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्याच गेल्या नाही. तुला पटत नाही का हे? नाही मॅडम, कारण ते सोनिया गांधी जे सांगितले तेच निर्णय घेतात, त्याच्यामुळं ते स्वतःचे निर्णय कधीच घेत नाही. ते निर्णयक्षम नव्हते? होते, पण ते जे काही घ्यायचं आहे ते सोनिया गांधींनाच विचारतात. तुम्ही सगळे खूप बोलताय, यंग जनरेशन खूप अपेक्षा ठेवते आपल्या नेत्यांकडनं, पण मग आपण आपलं मतदानाचं कर्तव्य बजावतो का? सगळे हो म्हणताय. खरंच तुम्ही मतदानाला जाणार आहात किंवा ज्यांचं 18? हो. किती जणांनी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहिलंय सांगा बरं? अगदी खरं सांगताय. पण मग मतदानाच्या दिवशी पिकनिकला जाणारे पण खूप आहेत. मतदान करून जाऊ, मतदान केल्यानंतर आम्ही पिकनिकला जाणार. मतदान करण्यासाठी खूप ठिकाणी पैसे वाटप केलं जातं. पैसे घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? नाही घ्यायला पाहिजे. मला असं वाटते की तुम्ही सर तुमच्या वैयक्तिक कामासाठी पैसे घ्या, पण जो तुम्हाला मनापासून वाटते त्याच नेत्याला उमेदवाराला तुम्ही मतदान द्या. जर तुम्हाला पैसे मिळत असेल त्यांना लुटा, बिंदास लुटा. त्यांनी आज आपल्याला एवढं लुटलेलं आहे, तुम्ही त्यांना पण लुटा, पण त्यांना वोट देऊ नका. आपण पाहतोय की मतदानाबद्दल मतमतांतर आहेत, पण मतदानाचा हक्क जो आहे तो मात्र बजावलाच पाहिजे याची जाणीव यंग इंडियाच्या मनात होताना दिसते. आणि व्हॉट्सअप इंडिया या कार्यक्रमाच्या माध्यमातून हीच जाणीव आपण यंग इंडिया पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला अपेक्षा आहे मतदानाची टक्केवारी 2 ते 3% जरी महाराष्ट्रात वाढू शकली तर ते या कार्यक्रमाचं यश म्हणायला हवं. अकोल्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि अकोल्यात नेमके निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी यंग इंडिया आपल्या बरोबर आहे. आपण पुन्हा एकदा गप्पांना सुरुवात करूयात. तुमच्या दृष्टीने निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे कोणते? निवडणुकीमध्ये मुळामध्ये जे मुद्दे ध्यानात घ्यायला पाहिजे ते म्हणजे माणसाच्या ज्या सर्वसामान्य गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते, पाणी, या सर्वांच्या ओघामध्ये या सर्वांचा विकास व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि इंडस्ट्रीची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ही सिटी आहे पण इथं कॉटन सिटी असून सुद्धा इथं इंडस्ट्री नाहीये मोठमोठे, आणि रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे. अकोल्यामधील रस्ते अतिशय खराब आहेत. रस्त्यांवर गड्डे आहे की गड्ड्यात रस्ते आहेत तेच कळत नाही. त्यामुळे रस्त्याची डेव्हलपमेंट केली पाहिजे. आम आदमी पक्षाचा सध्या बोलबाला चालू आहे. अकोल्यामध्ये काही जाणवतं का आपचं अस्तित्व? मॅम, ॲक्च्युली आम आदमी बद्दल बोललं तर केजरीवाल हे एक काँग्रेस प्रेरित आम आदमी आहेत. तर आम आदमीची काही हवा अकोल्यामध्ये नाही आहे असं मला वाटतं. पण मग तुला काय वाटतं अकोल्यातला सर्वसामान्यांचा चेहरा कोण आहे? मॅम, मी असं म्हणणं पॉलिटिक्समध्ये एज्युकेशन सिस्टीम पाहिजे लाईक युरोपियन कंट्रीज. त्यामुळे नवे चेहरे बघायला मिळणार आणि तो स्वतःच्या दमवर येणार ना की दुसऱ्याच्या याच्या. त्यामुळे तो स्वतःचे डिसिजन बनवू शकते आणि चांगलं वेलफेअर करू शकते कंट्रीचा. म्हणजे सुशिक्षित उमेदवार सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना वाटतं एज्युकेटेड उमेदवार असायला पाहिजे? सगळ्यांना वाटतंय. पण आपण पाहिलं अकोला पॅटर्न हा खूप प्रसिद्ध आहे राज्यामध्ये.
की ज्यामध्ये 18 पगड जातीतल्या माणसांना प्रतिनिधित्व मिळालं, मग ते पंचायतीत असेल किंवा इतर ठिकाणी असेल. तर हा पॅटर्न जो अकोल्याने दिलेला आहे तो सर्वत्र राबवला गेला पाहिजे. काय तुला वाटतं नेमकं? मला असं वाटतं की कुठलंही काही राबवलं तरी इथं काही विकास होणार नाही, कारण इथं फक्त एकाच शब्दामध्ये पूर्ण निवडणूक आणि आजपर्यंत राज्य चाललंय ते म्हणजे BSP. आणि BSP हा म्हणजे कुठला पक्ष नाही, हा एक शब्द आहे की बिजली, पाणी आणि सडक या 3च गोष्टींवर अकोल्यात राजकारण होतं आणि ते नको आहे आता. त्यासाठी युवा तरुण आहेत त्यांनी यामध्ये यायलाच पाहिजे आणि विरोध तर त्यांना होणारच आहे, कारण अपोजिशन आणि पॉप्युलेशन हे भारतात कोणीच रोखू शकत नाही. शेतकऱ्यांना जसे पाहिजे तसे आपल्याला हे इम्प्लिमेंट त्यांना सबसिडी मिळायला पाहिजे आणि नंतर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे की जिथे ते त्यांचं माल विकू शकतील आणि जसा पाहिजे तसा भाव मिळू शकतील. मला असं वाटते की विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात इंजिनियर्स आणि डॉक्टर्स होतात, परंतु इथे त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही. तर मला असं वाटते की जर इथे कारखाने आणि कंपनीज आणल्या तर त्यांचे बुद्धिमत्ता आणि प्रतिभेचा उपयोग आपल्याला इथेच करता येईल आणि ते दुसरीकडे जाणार नाहीत. मला असं वाटतं की जे प्रोजेक्ट्स हातात घेतलेले आहे त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा लोकली बोलण्यात आलं तर अकोल्यात भूगटर योजना सँक्शन झाली होती 300 करोडची. पोहोचल्या पाहिजे आणि जे पण नेते येतील त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्या योजना राबवण्यात येत आहे त्यात भ्रष्टाचार नको. भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले आहेत आणि म्हणून आपणच या एक अख्ख्या कार्यक्रमात जर पाहिलं असेल तर राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा संघर्ष जरी असला तरी मतदार राजाची भूमिका ही यावेळी निर्णायक असणार आहे. मतदार राजा हा जागरूक झालेला आहे. यंग इंडिया जी आहे ती मतदानाबद्दल अत्यंत सजग आहे आणि म्हणूनच निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत याचा सुद्धा अभ्यास यंग इंडिया करते. मतदानातनं मतपेटीतनं ही यंग इंडिया आपली ताकद दाखवून देणार आहे. व्हॉट्सअप इंडियाच्या अकोल्यातल्या या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.